नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजन नक्की कधी? 31 ऑक्टोबर 2024ला का 1 नोव्हेंबर 2024ला आहे? शास्त्र काय सांगते? यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही लोकांचं म्हणणे आहे की दिवाळी 31 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी होईल, तर काही लोकांचे म्हणणे आहे की दिवाळी 1 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी होईल. तर यावर्षी 2024ची दिवाळी कधी आहे? तारीख आणि वेळ याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवाळी अश्विन आणि कार्तिक या हिंदू चंद्रमासामध्ये साजरी केली जाते. प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या 15व्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते. तर 2024मध्ये दिवाळी म्हणजेच लक्ष्मीपूजन शुक्रवारी 1 नोव्हेंबर 2024 रोजी साजरी केली जाईल. धर्मसिंधू तिथीनिर्णय पुरुषार्थ चिंतामणीनुसार प्रदोष काळात अमावस्येची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायंकाळी व प्रदोषकाळी अमावस्या मिळत आहे. तसेच अमावस्या आणि प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे. युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्याने या सर्व वचनाची संगती लावून 1 नोव्हेंबर 2024 रोजी शुक्रवारी लक्ष्मीपूजन सांगितले आहे. 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 8:24 या शुभमुहूर्तावरती लक्ष्मीपूजन करावे. दिवाळी का साजरी केली जाते आणि त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून उजेडाकडे नेणारा प्रकाश, आनंद, समृद्धी व ऐक्य देणारा सण म्हणजे दिवाळी होय. अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया असा 6 दिवस चालणारा हा सण अनादिकालापासून चालत आला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, श्री लक्ष्मी कुबेर पूजन, बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा व भाऊबीज, यमद्वितीया या 6 उत्सवांचे मधुर संमेलन म्हणजे दिवाळी होय. इसवी सन 200 ते 600 या गुप्त काळात या सणाला यक्षरात्री असे म्हणत. इसवी सन 600च्या सुमारास या सणाला दीपप्रदीपोत्सव असे म्हणत. कनौजचा राजा हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या नागानंद या नाटकात या सणाला दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे. 11व्या शतकात श्रीपती नावाच्या ज्योतिषाचार्यांनी आपल्या ज्योतिषरत्नमाला या ग्रंथावरील मराठी टीकेत दिवाळी हा शब्द प्रथम उच्चारला आहे. हा सण व्यापाऱ्यामध्ये विशेष लोकप्रिय आहे, कारण व्यापारी वर्ग धनत्रयोदशीपासून ते बलिप्रतिपदेपर्यंत प्रत्येक दिवसाला शुभ मानतो. वही आणणे, त्याचं पूजन करणे, त्याच्यात हिशोब लिहिण्यास प्रारंभ करणे या प्रक्रिया ते या कालावधीत करतात आणि त्याला ते चौघडिया व शिवलिखित मुहूर्त असेही म्हणतात. दिवाळीचा सण म्हणजे धनत्रयोदशीपासून जरी प्रारंभ होत असला तरी अश्विन वद्य द्वादशीपासून या सणाचा खरा प्रारंभ होतो. यावर्षी दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि धनत्रयोदशीपासून भाऊबीज प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. 1. वसुबारस. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील अंतर समजावून सांगणारा हा दिवस होय. या सणाला वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी वा गौबारस असेही म्हणतात. इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा केली पाहिजे अशी गोकुळातील लोकांची अंधश्रद्धा होती. परंतु गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो, आपण त्याची पूजा केली पाहिजे असे श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना सांगितले. लोकांनी गोवर्धनाची पूजा केली आणि त्यामुळे इंद्र चिडला व त्याने मुसळधार पाऊस पाडला. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगडीवर गोवर्धन उचलून धरला व त्याखाली गोकुळवासियांचे रक्षण केले. तो दिवस होता वसुबारस. ती स्मृती म्हणून वसुबारसेला श्रीकृष्ण गाय व गोप यांच्या प्रतिकृतीची पूजा करून गायीची दूध, रवाळ भात व गूळ एकत्र करून खातात. दिवाळीचा पहिला दिवस आहे धनत्रयोदशी. लक्ष्मीच्या श्रीमंतीबरोबरच आरोग्याची श्रीमंती सुद्धा महत्त्वाची आहे. हा संदेश देणारा हा दिवस धनत्रयोदशी, धनतेरस, धन्वंतरी जयंती, धनपूजन दिवस व यमस्वागत दिन या नावाने ओळखला जातो. पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरासोबत समुद्रमंथन केलं होतं, तेव्हा समुद्रातून 14 रत्न निघाले. यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या 13व्या दिवसानंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले.
भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनी पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी हे नाव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. दुसरा दिवाळीचा दिवस आहे तो आहे नरक चतुर्दशी. या एकेकाळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा अंतक होता. त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातूनच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला. सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णांसोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला. तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्दशी या नावाने ओळखलं जातं. तिसरा दिवस आहे दिवाळीचा लक्ष्मीपूजन. अमावस्येच्या अंधारात संपत्तीच्या ऐश्वर्याची पूजा करण्याचा सल्ला भारतीय संस्कृतीने आम्हाला दिला आहे. लक्ष्मी प्राप्तीने उन्मत्त झाले तर माणसाचा अधपात होतो, तर नम्र झाल्यावरती विकास होतो. हा व्यावहारिक सिद्धांत लक्ष्मीपूजनात आहे. प्रल्हादाचा मुलगा बळी हा दानशूर व सुस्वभावी होता, परंतु शुक्राचार्यावर अंधश्रद्धा असल्यामुळे त्याचे एकूण काही चुकीचे निर्णय घेत असे. त्याने आपल्या बंदीखान्यात लक्ष्मी, कुबेर काही देवांना डांबून ठेवले. तेव्हा श्री विष्णूंनी कश्यप व आदिती यांच्या उदरी वामनाच्या रूपात जन्म घेऊन बळीच्या यज्ञामध्ये जाऊन 3 पावले जमीन दान मागितली. संकल्प सोडणाऱ्या बळीच्या झारीत शुक्राचार्याने आपला डोळा आडवा घातल्यावर पाणी येण्यासाठी बळीने दर्भाची काडी घातली. तेव्हा शुक्राचार्यांचा डोळा फुटला व ते बाहेर आले आणि बळीवरती संतापू लागले. तेव्हा बळीला शुक्राचार्यांची दया आली आणि त्यांच्यावरची अंधश्रद्धा डळमळीत झाली. विश्वनियंता भगवान जर माझ्या दारात येऊन मला भिक्षा मागत असेल तर मी ती का देऊ नये असा प्रश्न शुक्राचार्यांना विचारून बळीने संकल्प सोडला. भगवान वामनाने विशाल रूप धारण करून एका पदामध्ये धरती, दुसऱ्यात ब्रह्मांड आणि तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घातले व बळीच्या बंदीखान्यात बंदिस्त असलेल्या लक्ष्मी, कुबेर यांना मुक्त केले. हा सण त्यांची स्मृती म्हणून संपन्न केला जातो. तसेच स्वच्छता करून आरोग्य देणाऱ्या केरसुनीची पूजा करण्याचाही सल्ला आमच्या पूर्वजांनी दिला आहे. या दिवशी घरातील सर्व सोन्या चांदीची अलंकार, पैसा एका ताम्हणात ठेवून भर तिन्ही सांजा वा त्यानंतर येणाऱ्या मुहूर्तावरती लक्ष्मी, कुबेरांची पूजा करावी. मित्रांनो, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रदा या दिवशी दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तापैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी सोने, खरेदी, सुवासनी करून पतीला ओवाळलं जातं. असे खूप काही महत्त्व आहेत. व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते. हिशोबाच्या नवीन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्याचे पूजन सुद्धा करून नवीन सुरुवात केली जाते. कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी सुद्धा हा उत्तम मुहूर्त समजला जातो. दिवाळीचा 5वा दिवस आहे गोवर्धन पूजा. रामायणानुसार जेव्हा श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते आणि तेव्हा सगळे वानर हे आपापल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते, तेव्हा हनुमानजीने हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता. परंतु हनुमान यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचे दुःख श्रीरामांकडे प्रकट केले. श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील आणि हनुमंतालाही सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून या. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितले, परंतु इंद्र नाराज झाला. इंद्राने नाराज होऊन गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला. तेव्हापासून गोवर्धनाची पूजा केली जाते. 6वा दिवस आहे भाऊबीज. या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला तिच्या घरी गेले होते.
त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप खुश झाले। तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्षही मिळेल। तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा केला जातो। या दिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षितेची देवाला प्रार्थना करतात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।